आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जानू जानू मी निघालो, बाय। जयंत अरे 1 मिनिट थांब प्लीज, हे टेस्ट कर ना। जयंत हे काय, हा गेला पण आता हे कोणाला टेस्ट करायला देऊ? वॉचमॅन दादा आहेत की, हा त्यांनाच हे टेस्ट करायला देते। एक मिनिट, ती कपाटातली फाईल मी सोबत घेतलीच नाही। ओ गॉड, नाही, एकदा बॅगेत चेक करतो। दादा हे घ्या, या साबुदाणा वडे केलेत, प्लीज टेस्ट करून सांगा ना कसा झालाय ते। साबुदाणा वडे, वा मॅडम, तुम्ही तर माझ्या आज आवडीची डिश बनवली। वा, वडा तर अगदी कुरकुरीत बनवलाय। खरंच मॅडम, तुमच्या हाताला खूप चव आहे। काय ना मॅडम, माझी बायको सध्या माहेरी गेली, मेसचा डबा खाऊन कंटाळलो होतो। मॅडम तुमच्यामुळे मला घरातलं चांगलं चांगलं चविष्ट खायला मिळतंय। दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी जेव्हा जेव्हा असे नवीन पदार्थ ट्राय करेन ना तेव्हा तुम्हाला नक्की खाऊ घालेन, पण एका अटीवर हा, तुम्ही मला तुमचं खरं मत सांगायचं। होय मॅडम, खरं सांगेल। अहो हे घ्या, बरोबर। हा हा, अगं कुठे निघालीस? काही खाल्लं पण नाहीस तू, नाश्ता करून जातं? नाही आई, तिकडे व्यंकी आई वाट बघत असतील, येते मी। हा बरं, तिकडे गेल्यावर काहीतरी खा पण, हा उपाशी राहू नको। ए आरती, थांब। हा दादा काय झालं? जरा घाई होती हो। घाई तर असणारच तुला, कारण चोरी पकडली जाईल ना तुझी। संतोष काय बोलतोयस? काय चुकीचं बोलतोय? चोराला चोर बोलतोय, यात काय चुकलं माझं? संतोष, काय असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे? माझ्यावर विश्वास बसत नाहीये का? चोरी केली, चोरी हिने माझं पाकिट चोरलंय, मी स्वतः पाहिलंय। ही बाई चोर आहे। संतोष, हे जरा अति होतंय तुझं। व्यंकी आणि आरतीचं लग्न झाल्या दिवसापासून मी बघतोय, तू नेहमी काही ना काहीतरी कारण काढून या दोघांना वेठीला धरायचा प्रयत्न करतोस। हो, कारण मला माहिती आहे हे दोघं प्रॉब्लेम करणार। अरे काय 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 काय, ही गरीब घरातली मुलगी इथे आली, आपल्या मोठ्या घरात, भरलेल्या घरात वावरते, चांगलं चुंगलं खायला मिळतं हिला, स्वातंत्र्य आहे ना आपल्या घरात, तेच उपभोगते। आपल्या घरातल्या सगळ्या खोल्यांची दारं सताड उघडी असतात ना, कारण आपला एकमेकांवर विश्वास आहे। याचाच फायदा घेतला हिने आणि चोरी केली, माझं पाकिट चोरलं हिने। अरे नाही नाही हो दादा, आजवर मी आणि माझ्या आईनं लय उपास काढले, पण कधी कोणाचं 5 पैसे पण घेतलं नाही मी चोर नाही हो दादा।
हे गरिबीचं नाटक करून सिंपती नको मिळू, कळलं ना? माझ्या खोलीत जाऊन माझे कपडे कशाला तपासत होती, खिसे कशाला तपासत होतीस? अहो दादा, धुण्याचे कपडे घ्यायला गेले होते मी तुमच्या खोलीत. आईसनी आणि विनाताईंना माहिती होतं. विनाताईंनीच मला पाठवलं होतं आणि आई म्हणाले होते की खिसे बघून घे म्हणून. होय ना आई? हा, याचाच फायदा घेतलास आणि माझे खिसे तपासता तपासता माझं पाकिट चोरलंस तू. नाही दादा, नाही, असं नाही केलं मी. चोरी नाही केली आई ताई, नाही केली मी चोरी. बरोबर बोलती आरती. ती तुमचे कपडे धुवायला घेऊन जाणार हे आईंना आणि मला माहिती होतं. खरं तर आम्हीच तिला सांगितलं होतं ते. बोललीस? अगं, कपडे धुवायला घेणं हे फक्त निमित्त होतं. तिला जे साध्य करायचं होतं ते केलंच तिने. माझं पाकिट चोरलं. संतोष, अरे तुझ्या जिभेला काही हाड? अरे घरातल्या माणसावर चोरीचा आरोप करतोस? तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये? आई, हिच्या गरीब चेहऱ्याकडे बघून तुम्ही फसाल, पण मी नाही फसणार, कळलं ना? रोज बाहेर जाऊन मरमर काम करतो ना, तेव्हा पैसे कमवून आणतो मी घरी. आणि माझे पैसे जर माझ्याच घरात सेफ नसतील ना, तर मी बोलणार. हिने चोरी केली आहे हे मान्य करावं आणि लवकरात लवकर या घरातून निघून जावं. चल निघ. संतोष, जरा गप्प बस. मगापासून बोलतोयस फक्त. पुढे काही बोलण्याअगोदर मला आधी सांग की तुझ्याकडे काय पुरावा आहे की हिने चोरी केली आहे? पुरावा हवाय तुम्हाला? देतो. पुरावा देतो आणि सिद्ध करतो की हिने चोरी केली आहे म्हणून. चोर कुठची? अरे थांबा, संतोष, सिद्ध करतो. काय चाललंय? विश्वास ठेवा माझ्यावर, मी काय नाही अगं केलं. आरती, तू काय रडतेस बाळा? आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आरती, यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नको. अगं, ते पटकन बोलून जातात. त्यांच्यातर्फे मी माफी मागते तुझी. काही गरज नाहीये माफी मागायची. हा बघा पुरावा. ही कोणाची पिशवी तू आहे? तिच्या पिशवीला का हात लावलाय? अगं, ही पिशवी कोणाची आहे? पुरावा हवाय ना. ही हिची पिशवी आणि हे माझं पाकिट. जे हिने चोरलं होतं. हळद हसू मेंदी रचली गमी 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली गमी 7 जन्म आज ओवली. दारावर तोरणमणी इवली आस नाती नवी गमी जोडली 7 जन्म आज ओवली. काय ग बायानो, आजपासून माझ्या सिद्धूच्या लग्नाच्या तयारीची सुरुवात झालेली आहे. माझ्या नातवाचं लग्न कसं व्हायला पाहिजे?